भारतीय लोकशाही व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर शासनाच्या 3 संस्था आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. त्यातल्या कार्यकारी मंडळ नावाच्या शासन संस्थेचा स्थायी भाग, स्थायी घटक म्हणजे नोकरशाही प्रशासन, ज्याला सार्वजनिक प्रशासन म्हणतो आपण, तो घटक आहे. आणि अर्थातच त्या सार्वजनिक प्रशासनाचं एक महत्वाचं अंग म्हणजे सनदी सेवा, ज्याला एक्झिक्युटिव्ह असंही आपण म्हणतो. एक्झॅक्टली, सिव्हिल सर्व्हिस. तर त्या प्रशासन नावाच्या स्थायी घटकाचं एक अंग म्हणजे सनदी सेवा आहे. आता व्यापक अर्थानं या 3 शासन संस्थांमधलं सत्ता वाटप जर आपण बघितलं, कायदे मंडळ कायदे करतं, कार्यकारी मंडळ धोरण ठरवतं आणि न्यायमंडळ न्यायनिवाडा करतं. तर मग या कार्यकारी मंडळाचं स्थायी अंग म्हणून प्रशासन एका बाजूला आणि त्या प्रशासनाचा अंगभूत भाग म्हणून सनदी सेवेचं काय काम असतं, तर त्याचं एक साधं उत्तर असं आहे की शासनानं ठरवलेली जी धोरणं आहेत त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याबरोबरीनं संसदेनं म्हणजे कायदे मंडळानं जे कायदे केलेले आहेत तर त्या कायदे मंडळानं केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणं. सो इम्प्लिमेंटर्स, एक्झिक्युटर्स, म्हणजे मला असं वाटतं की कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करणं हे या प्रशासन नावाच्या आणि त्या प्रशासनाचा अंगभूत भाग असलेल्या सनदी सेवेचं मुख्य काम किंवा भूमिका आहे असं आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं.